नमस्कार आणि जय हिंद। आजचा हा पवित्र दिवस 15 ऑगस्ट आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमूल्य दिवस। मी या ठिकाणी तुमचं नाव आजच्या कार्यक्रमाचा सूत्रधारिका आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। लाखो प्राण गेले स्वातंत्र्यासाठी, त्याग केला होता या मातीसाठी, ती आठवण जपू चला सर्वांनी, उंचावू या ध्वजाला मनापासून प्रेमाने। ध्वजारोहणासाठी आमंत्रण द्यायचं आहे। आता मी विनम्रपणे आमंत्रण देते प्रमुख पाहुण्याचं नाव ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होईल। आपण सर्व उभे राहून आदर व्यक्त करूया। राष्ट्रगीत सादर होणार आहे, स्वागत गीत, देशभक्तीपर गीत। ध्वजासमोर आदराने नतमस्तक झाल्यावर आता आपल्याला विद्यार्थ्यांकडून देशभक्तीने ओथंबलेलं स्वागत गीत आपण सर्व ऐकणार आहोत। विजयी विश्व तिरंगा प्यारा। यानंतर भाषण आणि मनोगत होतील विद्यार्थ्यांचे। आता मी आमंत्रित करते विद्यार्थ्याचं नाव घ्यायचं आहे। यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत मांडण्यासाठी। ज्यांनी स्वप्न बघितलं स्वतंत्र भारताचं, त्यांच्या त्यागाला आमचा मान असे। त्यानंतर नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपला असेल तर देशभक्ती शब्दात नाही ती नृत्यातही दिसते। आता येत आहे गटाचं नाव द्यायचं आहे। एक मनमोहक देशभक्तीपर नृत्य सादर करायला आणि मुलांची नाव घ्यायची आहेत। टाळ्यांचा गजरात त्यांचं स्वागत करूया। प्रमुख पाहुण्यांचं भाषण, अध्यक्षीय मनोगत। आता मी आमंत्रित करते आपल्या मुख्य पाहुण्यांना, अध्यक्षांना नाव घ्यायचं आहे त्यांचं, ज्यांचे विचार आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरतील। शायरी चारोळे असतील तर या ठिकाणी घ्यायचे आहे। छोट्या विद्यार्थ्याकडून आता एक कोड कविता चारोळे सादर होणार आहेत। आई माझी भारत माता, तीच माझी भाग्यलक्ष्मी, तिच्यासाठी प्राणी देईन, माझी आहे माझं सर्वस्व। आभार प्रदर्शन आणि समारोप। आजचा कार्यक्रम हे केवळ एक आयोजक नव्हे तर देशासाठी एक छोटंसं प्रेम प्रदर्शन होतं। मी सर्व मान्यवर शिक्षक, विद्यार्थी, पालक व आयोजकांचं मनपूर्वक आभार मानते। सदैव मना ठेवू ही शपथ, राखू भारताची मान उंच। जय हिंद, वंदे मातरम।